हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. तर मित्रांनो, हा होता आजचा प्रेरणादायी विचार. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 31 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजचा 31 मार्च हा दिवस मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढ्या घालण्यास सुरुवात केली होती. याच घटनेनंतर जगप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. 1649 मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेत टाकलं. याच वेळी शिवाजी महाराजांनी आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजी राजे कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा घेऊन महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. 1655 मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. मिर्झा राजा जयसिंह 80,000 स्वार बरोबरीने दिलेर खान 5,000 पठाण घेऊन शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला होता. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरला खिंडार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घणघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले, तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यामध्ये 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. पुरंदरच्या तहानुसार राजांनी आपले 23 किल्ले व 4 लाख होणांचे क्षेत्र बादशहाला दिले. राजांच्या ताब्यात त्यावेळी 12 किल्ले आणि लाख होणांचे क्षेत्र राहिले. मिर्झा राजांनी 40 लाखांची खंडणी राजांवर लादली आणि वार्षिक 3 लाखांचे हप्ते ठरले. पुरंदर तहातील कलमांची पूर्तता होईपर्यंत संभाजीराजे मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहिले होते. चला तर मग आता आपण पुरंदरच्या तहानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1843 साली नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला. हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायक, नट आणि नाट्य शिक्षक होते. त्यांचा मृत्यू 2 नोव्हेंबर 1885 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1504 साली शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचा जन्म झाला. ते 1539 ते 1552 या काळात शिखांचे गुरु होते. त्यांचा मृत्यू 29 मार्च 1552 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1867 साली डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. सुबोध पत्रिका या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनवलेल्या चौकाजवळ आहे. याचे जुने नाव सँडहर्ट्स रोड असे देखील होते. आजच्याच दिवशी 1871 मध्ये स्वातंत्र्य सैनिक कर्नाटक सिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 जुलै 1960 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1865 साली भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1887 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1934 साली भारतीय कवी आणि लेखक कमला सुरैया यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 मे 2009 साली झाला.
आजच्याच दिवशी 1938 साली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा जन्म झाला. त्या 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या. शीला दीक्षित या भारतीय राजकारणी असून भारताच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या. 1998 सालापासून 3 वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण 15 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले. 2013 दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी शीला दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले. आजच्याच दिवशी 1964 साली मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या. 31 मार्च 1964 रोजी रात्री 10 वाजता बोरी बंदर ते दादर शेवटची ट्रॅम गाडी धावली. शेवटच्या दिवशी हजारो मुंबईकरांनी तिला दुतर्फा प्रचंड गर्दी करून निरोप दिला. त्या दिवशी 71,947 प्रवाशांनी ट्रॅममधून प्रवास केला. त्याचे उत्पन्न 4,260 रुपये इतके होते. आजच्याच दिवशी 1972 साली अभिनेत्री महजबीन बानो उर्फ मीना कुमारी यांचं निधन झालं. ही एक भारतीय चित्रपट नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने नाज हे टोपण नाव धारण केलं होतं. तसेच अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे तिला ट्रॅजेडी क्वीन असेही म्हणत असे. कधी कधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असंही संबोधण्यात येत होते. मीना कुमारी हिचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1987 साली भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म झाला. भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी 2019 मध्ये महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली होती. आजच्याच दिवशी 2001 साली सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात 10,000 धावा पूर्ण केल्या. सध्याच्या घडीला जगात केवळ 14 खेळाडू आहेत ज्यांनी 10,000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आजच्याच दिवशी 2002 साली भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1924 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1519 साली फ्रान्सचा राजा हेनरी दुसरा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 जुलै 1559 साली झाला. आजच्याच दिवशी 1966 साली रशियाने ल्युना 10 हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला. 1596 मध्ये फ्रेंच तत्त्वज्ञ, गणिततज्ञ आणि लेखक रेने देकार्त यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 फेब्रुवारी 1650 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1889 मध्ये आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला 2 वर्ष 2 महिने व 2 दिवस लागले. आयफेल टॉवर ही 1889 साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खूण मानली जाते. आयफेल टॉवर 324 मीटर म्हणजेच 1063 फूट उंच आहे व त्याला 3 मजले आहेत. गुस्ताव आयफेल ह्या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला आहे. आयफेल टॉवर पॅरिसमधील सर्वात उंच इमारत आहे. 1889 ते 1930 या काळादरम्यान जगातील सर्वात उंच इमारत म्हणून आयफेल टॉवरला ओळखलं जायचं. 1887 ते 1889 या काळात हे बांधकाम करण्यात आलं. 31 मार्च 1889 रोजी त्याचे उद्घाटन झाले व 6 मे 1889 रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला. आयफेल टॉवर मधील धातूंचे वजन 7,300 टन इतके आहे. मित्रांनो, ही होती आयफेल टॉवर विषयीची माहिती. आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1913 साली अमेरिकन सावकार JP मॉर्गन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 एप्रिल 1837 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1970 साली 12 वर्ष अंतराळात भ्रमण करून हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले. आजच्याच दिवशी 1978 साली इन्सुलिनचे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1899 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण दिनविशेष या सत्रात घेतला. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. हो, आम्हाला तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका.
त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.